अग्निपंख परीक्षा नेमकी कशी असते? पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये नेमका काय फरक आहे आणि तयारी नेमकी कशावर फोकस करून करावी? नमस्कार, मी अवचार ज्ञानेश्वर. आपण पाहत आहात उत्कर्ष अकॅडमी. विद्यार्थ्यांसाठी अचूक आणि विश्वासार्ह मार्गदर्शन देणारे प्लॅटफॉर्म म्हणजे उत्कर्ष अकॅडमी. तत्पूर्वी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो आणि पालकांनो, अनेक पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये अग्निपंख परीक्षेबद्दल एक मोठा संभ्रम दिसतो. सिलेबस नेमका काय आहे, कोणता पेपर महत्त्वाचा आहे आणि फायनल सिलेक्शन कशावर होते? चला तर मग मित्रांनो, ही सविस्तर प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज आपण हे सगळं अगदी स्पष्ट आणि सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. चला, सर्वप्रथम अग्निपंख या परीक्षेसाठी असलेला पेपर फर्स्ट याबद्दल माहिती घेणार आहोत. पहा, पेपर फर्स्ट हा ॲप्टिट्यूड टेस्ट आहे आणि फक्त विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड करण्यासाठी घेतला जातो. या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना गणित, रिजनिंग, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि मराठी या विषयावर आधारित बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. होय, या सर्व तुम्हाला विषयावर MCQ टाईप प्रश्न विचारलेले जातात. मग इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे पहा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पेपरचे गुण फायनल मेरिटमध्ये मोजले जात नाहीत. होय, पेपर 1चे गुण तुम्हाला फायनल मेरिटमध्ये मोजले जात नाहीत. म्हणजेच पेपर 1 हा फक्त पुढच्या टप्प्यासाठी पात्रता देणारा पेपर आहे. आता येतो खरा निर्णायक टप्पा म्हणजे पेपर 2. याच पेपरवर विद्यार्थ्यांची अंतिम निवड पूर्णपणे अवलंबून असते. पेपर 2मध्ये मॅथमॅटिक्स, अप्लाइड ॲप्टिट्यूड आणि रिजनिंग, इंग्लिश आणि जनरल नॉलेज, मराठी यासोबतच ॲकॅडमिक सिलेबस यावर आधारित तुम्हाला सर्व विषयांचा समावेश असतो. पहा मित्रांनो, तुम्हाला पेपर 2 हा खूप महत्त्वाचा आहे. या पेपरमध्ये केवळ माहिती लक्षात ठेवणे पुरेसे नसते, तर तुम्हाला संकल्पना समजून घेणे, त्या कशाप्रकारे वापरता येतात आणि प्रश्न सोडवण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे. यावर पेपर 2मध्ये तुम्हाला भर दिला जाणार आहे. म्हणूनच तयारी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, पेपर 1 हा फक्त प्रवेशद्वार आहे. म्हणजे तुम्हाला या अग्निपंख परीक्षेमध्ये एंट्री करण्यासाठी हा पेपर फर्स्ट आहे. म्हणून पेपर 2 हा यशाचा मुख्य मार्ग आहे. योग्य स्ट्रॅटेजी जर तुम्ही वापरली आणि ती कशी असावी पहा. पेपर 1साठी बेसिक क्लिअर करून ठेवा आणि तुमचा वेग वाढवा आणि पेपर 2साठी सखोल अभ्यास, प्रॅक्टिस तसेच कन्सेप्ट आणि क्लॅरिटी यावर भर द्या. मित्रांनो, पेपर 2 आणि पेपर 1 या दोन्हीचा समतोल ठेवून जर तुम्ही अभ्यास केला, जर ही दिशा योग्य घेतली, तर अग्निपंख परीक्षेत यश मिळवणे नक्की शक्य आहे. अशाच महत्त्वाच्या आणि अचूक मार्गदर्शनासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ इतर सर्व लोकांपर्यंत पोहोचवा आणि पालकांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.